नमस्कार, मी रवींद्र पवार, अपर जिल्हाधिकारी, सध्या सहआयुक्त करमणूक कर कोकण विभाग या ठिकाणी कार्यरत आहे। मी बंजारा समाजाचा अधिकारी आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये समन्वयक म्हणून मी विभागीय आयुक्त कोकण यांच्या वतीने कामकाज करीत आहे। हिंददी चादर हा जो कार्यक्रम आहे त्याबद्दल बऱ्याच लोकांना आता मोठ्या प्रमाणात माहिती झालेली आहे। हा कार्यक्रम नागपूर, नांदेड, त्यानंतर आता खारघरला, नवी मुंबई इथे होत आहे। कोकण विभागामध्ये असलेले 7 जिल्हे, पुणे विभागामध्ये असलेले 5 जिल्हे आणि नाशिक विभागामध्ये असलेले 5 जिल्हे असे एकूण 17 जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी भाविक येणार आहेत। या कार्यक्रमाच्या साठी येणाऱ्या भाविकांची जी संख्या पाहता प्रशासनाचा असा अंदाज आहे की साधारणपणे 10 ते 15 लाख भाविक 2 दिवस 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या 2 दिवसामध्ये या कार्यक्रमात सहभागी होतील। प्रशासनाच्या वतीने ओवे सिडकोच्या मालकीचे असलेले सेंट्रल पार्क इथलं मैदान, हे मैदान आपण कार्यक्रमासाठी घेतलेलं आहे। या कार्यक्रमासाठी मंडप उभारण्यात आलेले ज्याची कॅपॅसिटी साधारणपणे 2 लाख इतकी आहे। याचबरोबर या कार्यक्रमासाठी 8 लंगर असणार आहेत। 8 लंगरमध्ये 15 लाख भाविकांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे। 38 पार्किंग लॉट असणार आहेत। 38 पार्किंग लॉटमध्ये साधारणपणे 15,000 गाड्या मावतील एवढी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। भाविकांना पार्किंग करण्यासाठी ऑनलाईन ॲप तयार करण्यात आलेला आहे। ह्या ॲपच्या माध्यमातून भाविकांना त्यांची गाडी कुठे पार्क करायची, कुठे जागा उपलब्ध आहे हे आपल्याला समजून येणार आहे। त्यामुळे भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही अशी आमची अपेक्षा आहे। त्याचबरोबर पार्किंग लॉटमध्ये आम्ही पब्लिक ॲड्रेस सिस्टम तयार केलेली आहे। तिथून भाविकांना कसं जायचं याच्या सूचना मिळणार आहेत। आमचा प्रयत्न आहे की भाविकांना जास्तीत जास्त मैदानाच्या जवळ पार्किंग उपलब्ध होईल, पण जर का पार्किंग उपलब्ध झाली नाही तर थोड्या अंतरावरून त्यांना गाड्या पार्क करून तिथून आम्ही शटलची व्यवस्था केलेली आहे। शटल बसमध्ये बसून कार्यक्रमापर्यंत येता येणार आहे। आम्ही प्रशासनाच्या वतीने आवाहन करणार आहोत की कृपया आपण मैदानाच्या जवळ गाड्या घेऊन येऊ नका, त्यामुळे ट्रॅफिक जॅम होऊन सगळ्यांची अव्यवस्था होऊ शकते। पार्किंग लॉटमध्ये गाड्या पार्क करा। एकतर तुम्हाला चालत येण्यासाठी एकदम जवळ पार्किंग मिळेल, थोडी लांब मिळाली तर तिथून शटल व्यवस्था आहे, आपण ह्या शटल व्यवस्थेचा वापर करावा। प्रत्येक पार्किंग लॉटमध्ये आम्ही फूड स्टॉल उभे करणार आहोत, पाण्याचे स्टॉल उभे करणार आहोत आणि आपण परत पार्किंग लॉटमधूनच आपली गाडी पार्किंग लॉटपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था प्रशासनाच्याकडून करण्यात आलेली आहे। या मैदानामध्ये जी तयारी करण्यात आली तिथेच वैद्यकीय कक्षसुद्धा आम्ही निर्माण करत आहोत। या वैद्यकीय कक्षामध्ये कोणाला प्रकृतीचा काही वयस्कर लोकांना त्रास झाला तर त्यांना देखील सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ॲम्ब्युलन्सच्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत। वयस्कर लोकांसाठी व्हीलचेअरच्या व्यवस्था पार्किंग लॉटमधून करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमासाठी साधारणपणे 60 लाख पाण्याच्या बॉटलचा व्यवस्था प्रशासनाच्याकडून करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर लंगरमध्ये जे 8 लंगर आहे तिथे देखील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे। त्यामुळे प्रशासनाकडून जी काही व्यवस्था करण्यात आलेली ही व्यवस्था परिपूर्ण तयार झालेली आहे। याचबरोबर वाहतुकीचं कुठलीही कोंडी होणार नाही यासाठी मार्ग निश्चित करण्यात आलेले आहेत। त्या मार्गांचाच आपण वापर केला पाहिजे। या कार्यक्रमाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं गैरव्यवस्था होणार नाही यासाठी सगळ्या प्रकारची प्रशासकीय व्यवस्था आमच्याकडून पूर्ण झालेली आहे आणि आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये उपस्थिती सहभाग नोंदवावा अशी मी प्रशासनाच्या वतीने आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आवाहन करतो। या कार्यक्रमामध्ये मंडपामध्येच प्रदर्शनीची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। जे 7-8 समाज या हिंददी चादरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित येत आहेत त्या सगळ्या समाजाचा इतिहास, त्याच्यामध्ये शीख समुदाय, त्याचबरोबर बंजारा, लभाना, शिकलगारी, सिंधी समाज या सगळ्या समाजाची जो काही जाज्वल्य इतिहास आहे, जो हिंददी चादरशी संबंधित आहे, त्या सगळ्या समाजाचा काय संबंध आहे त्याचं प्रदर्शन उभं केलं जाणार आहे।